एका स्त्रीवर रोज शेण फेकलं जात होतं, कारण फक्त एकच की मुलींना शिकवलं जात होतं. होय, एक काळ असा होता जेव्हा मुलींना शिक्षण देणं समाजाला गुन्हा वाटायचा. पण त्या काळात एका स्त्रीने आवाज उठवला आणि मुलींना शिक्षण द्यायचं ठरवलं. ती स्त्री दुसरी कोणी नसून सावित्रीबाई फुले होत्या. 1848 मध्ये तिने आणि ज्योतिराव फुले दोघांनी मिळून मुलींची शाळा सुरू केली. पण लोक रागवलेत. रोज शाळेत जात असताना तिच्या अंगावरती दगड फेकायचे. त्या घरातून निघतानाच 2 साड्या घेऊन निघायच्या. एक साडी खराब झाली तर दुसरी साडी शाळेत जाऊन बदलण्यासाठी. आज लाखो मुली शाळेत जात आहेत, पण प्रत्येक पावलामागे एकच पाऊल आहे, ते आहे सावित्री ज्योतिराव फुलेंचं पाऊल. समाज भलेही तिच्यावर हसत होता, पण ती भविष्य घडवत होती. त्या मायमाऊलीला माझा सलाम. तर त्यावेळेस तिने हार मानली असती तर आज बहुतेक कोणतीच मुलगी शाळेत गेली नसती. धन्यवाद. पुढच्या पार्टसाठी नक्की फॉलो करा बरं का.